आज आणि उद्याच्या मेगा ब्लॉकचा रेल्वे प्रवाशांना मोठा फटका। पश्चिम रेल्वेवरील अनेक स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी। मेगा ब्लॉकमुळे मेगा हाल। धुळ्यातील मोहाडीच्या डांगरी गावात मध्यरात्री स्मशानभूमीत मांडली अघोरी पूजा। शेतकऱ्यानं बॅटरी चमकवल्यानंतर पूजा करणारे पसार। घटनास्थळी मान कापलेलं बोकड, पाय बांधलेल्या 2 कोंबड्या आढळल्या। मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्याहून परतले। महायुतीतील पालकमंत्री पदाचा वाद आता तरी सुटणार का, याकडे लक्ष। नाशिकमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात शासकीय पूजा संपन्न। पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडणारी पूजा महाजनांनी केली। रैफवरील हल्लेखोर बांगलादेशी निघाल्यानंतर राज्यभरात बांगलादेशींविरोधात कारवाईचा धडाका। अमरावतीत 250हून अधिक जणांची चौकशी। इतर ठिकाणीही कारवाईचा धडाका सुरूच। मुंबईच्या मुलुंडमध्ये पुन्हा परप्रांतीयांची आरेरावी। सिक्युरिटी गार्डनं मराठीत बोलण्यास नकार दिल्यानं मनसेनं विचारला जाब। मनसेच्या इंग्यानंतर मागितली माफी। पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या पोहोचली 73 वर। 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर। ग्रामीण भागात सर्वाधिक 44 रुग्ण। उत्तर महाराष्ट्र गारठला। धुळ्यातील पारा 8 अंशांपर्यंत घसरला। थंडी वाढल्याने रब्बी पिकांना फायदा, धुळेकरांना मात्र हुडहुडी। कोल्हापुरातील ज्योतिबाच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण। आजपासून भाविकांना दर्शन घेता येणार। रोज हजारो भाविक ज्योतिबाच्या चरणी।